नमस्कार. लाडक्या बहिणीचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती. लाडक्या बहिणींना आता ₹2100 जे आहे ना, हे कधी मिळणार? थेट जे आपल्या मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगून टाकलेली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे, की तुम्हाला असं वाटतंय का, की जो आपला हप्ता आहे 1500 वरनं ₹2100 हा व्हायला पाहिजेत का? ते तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जो जुलै महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार त्याबद्दल सुद्धा आपण महत्त्वाची माहिती या ठिकाणी ते बघणार आहोत. कारण की आता ही जी तारीख आहे ना, ही अखेर जवळ-जवळ फिक्स झालेली आहे. त्यामुळे ती तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा लाडक्या बहिणीला ₹2100 कधी मिळणार? मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगून टाकलेलं आहे. आता त्यांनी काय सांगितलंय ते आपण इथे बघू. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणा प्रत्येकी महिन्याला ₹1500 आर्थिक ही मदत दिली जाते. याच योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे लाडक्या बहिणीचा मोठा जो फायदा आहे ना, हा होणार आहे. या निर्णयाबाबत खुद्द महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहे, त्यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, की काल त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी असं सांगितलंय, की बुवा ज्या लाडक्या बहिणींची ते ई-के-वाय-सी करायच्या त्या राहिलेल्या होत्या. मग त्याचं कारण कोणतंही असू जसं की ओ-टी-पी न येणे, त्यानंतर सर्व्हर डाऊन अशा खूप साऱ्या समस्या त्या काळात लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांची जी के-वाय-सी आहे ना ती राहिलेली होती. त्यांनी त्या पात्र सुद्धा होत्या. असं असं आहे आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे, की बुवा आता या ई-के-वाय-सीसाठी त्यांना आम्ही 6 महिन्यांची जी मुदतवाढ आहे ना, ही दिलेली आहे आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींची चूक ही दुरुस्ती करायची राहिलेली होती, आता त्यांना सुद्धा ती दुरुस्ती करणार आहे. त्यांना सुद्धा 6 महिन्याची इथे मुदत दिलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी झालेली नाहीये, त्यांना सुद्धा इथे 6 महिन्यांची जी मुदतवाढ आहे ना, ही सरकारने इथे दिलेली आहे आणि त्यानंतर ₹21 बद्दल सुद्धा त्यांनी इथे महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा ही के-वाय-सीची प्रक्रिया पुन्हा एकदा चालू करण्यात आलेली आहे. 6 महिन्यांच्या काळात लाडक्या बहिणींनी ही के-वाय-सी करून घेता येणार आहे. महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ ₹21 पर्यंत केला जाईल असे आश्वासन यापूर्वी दिलेले होते. बघा निवडणुकीच्या टाईमात महायुती सरकारने सांगितलेलं होतं, की सरकार आमचं पुन्हा आलं, तर आम्ही जो 1500 वरनं हप्ता आहे ना, हा ₹2100 ते करू. परंतु त्याबद्दल अजून कुठलाही जो निर्णय आहे ना, हा झालेला नाही. सरकारला 2.5 वर्ष इथे सत्तेत झालेले आहेत. त्यानंतर या आश्वासनावरही आदित्य तटकरे यांनी भाष्य केले आहेत. त्यांनी लाडक्या बहिणीला ₹2100 वाढी नेमका कधी मिळेल हे नेमके सांगितले नाही. सध्या तरी महिलांना ई-के-वायसी संधी इथे देण्यात आलेली आहे. बघा या ठिकाणी त्यांना माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला होता, की बुवा आता लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे, हा 1500 वरून ₹2100 कधी होईल? तर त्यांनी हा जो निर्णय ना, हा मुख्यमंत्री साहेब घेतील, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर त्यांनी इथे जो भाषण आहे ते टाळलेलं आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांच्या वाढीव लाभाबद्दल बोलताना, लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का? या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, की याबाबत जो निर्णय आहे ना, हा मुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार हे पाहणे ते महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा, की बुवा जो आपला हप्ता हा ₹2100 व्हायला पाहिजेत का? तुमचं मत इथे कमेंट करून नक्की सांगायचं. कारण की आता जी महागाई ना ही वाढलेली आहे आणि महागाईच्या हिशोबाने तुम्हाला ₹1500 महिन्याला पुरतात का? ते सुद्धा तुमचं मत इथे कमेंट करून इथे नक्की सांगायचं आहे. आता वळूया महत्त्वाच्या विषयाकडे ते म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता. तर बघा, जो आपल्याला जूनचा हप्ता आहे ना, हा जूनचा हप्ता जवळ-जवळ आपल्याला 15च्या जुलैच्या आसपास जो आहे ना, हा भेटलेला आहे. आणि आता आपण जर मागील आणखीन एक हप्ता बघितला, जसं मेचा हप्ता बघितला, तर तो सुद्धा आपल्याला 15 जूनच्या आसपास इथे भेटलेला आहे. तर एकंदरीत जर असं बघितलं, तर जे हप्ते ना, ते आता अ, मध्यंतरी भेटत आहे, म्हणजे महिन्याच्या मध्यंतरी भेटत आहे. त्यामुळे असं गृहीत धरून चालायचं आहे, की आपल्याला जो हप्ता आहे ना, हा 15 ऑगस्ट इथेपर्यंत इथे भेटू शकतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा 10 तारखेला इथे जी-आर जो आहे ना, 10 ऑगस्ट रोजी जी-आर जो आहे ना, हा निघू शकतो. हा फक्त मी तुम्हाला एक अंदाज सांगेल मागील हप्ते भेटले आणि त्यानुसार मी तुम्हाला जो अंदाज आहे ना, हा सांगत आहे. त्यामुळे असं समजायचं की 10 तारखेला इथे जी-आर निघाला आणि त्यानंतर 15 ऑगस्टचं औचित्य साधून आपल्याला जो हप्ता आहे ना, तो इथे भेटू शकतो. या अशी संदर्भात ही माहिती आहे. आणि तुम्हाला यावर काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.